कालचे भाऊबीज बघा, आला आणि साडी टाकून गेला. काय असं वाटतं चालता चालता शिर्डीला पोहोचलो. वेलकम बॅक टू माय चॅनल. दरवर्षीसारखं यावर्षीसुद्धा आमच्याकडे आज येते साईबाबाची पालखी. तर बघूया गाईज आजचा दिवस कसा जातो. हा ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. सो गाईज मी पालखीसाठी रेडी झालेली आहे. आपली पालखीची माणसं पण आलेली आहेत जे आता जेवण बनवत आहेत. ते दरवर्षी येतात आणि स्वतःच जेवण बनवतात. आम्हाला काहीच करून देत नाही, पण आम्ही ट्राय करतो आमच्या साईडनी पाणी, नाश्ता वगैरे असं द्यायचं. तयारी वगैरे करून झालेली आहे आणि पालखीचे माणसं आता येतच असतील. सो तोपर्यंत आपण तयारी बघूया. सो गाईज अशा प्रकारे ते आपले पालखीची माणसं थांबतील आराम करायसाठी. ही स्पेस आहे आणि बाकीची स्पेस मागे आहे. माणसं इकडे थांबणार आहेत. इथे आम्ही खाली आधी आथरणार आहोत आणि त्यावर सगळे आराम करतील. आणि अशा प्रकारे इथे जेवणाचं काम चालू आहे. पाऊस मध्येच सुरू झाला, बघू शकता. गाणी तर बघ. ओहो एसके आवाज ना. एसके एसके एसके. ओ माय गॉड गाईज, दर्शनी मालीची एंट्री झालेली आहे. शानी बन नको घेऊ.
गाईज बोलतो नका घेऊ. आता बघा दर्शन माली आलेली आहे. पड आता. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बंधू यांच्या घरी आहे आणि त्याने आपल्या दुपारच्या विश्रांतीची सोय केलेली आहे. मी द्वारकागाई मंडळातर्फे त्यांचा आभारी आहे. शिवाय मी मंडळाचे अध्यक्ष राजा मात्रे यांना विनंती करतो की त्यांना साईची मायेची उदार आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आभार मानावा असं मला वाटतं. आणि या परिवाराला विनंती करतो की असंच आम्हाला उत्तरोत्तर आपलं सहकार्य लागो. बस बस. हा आहे पालखीचं जेवण. दरवेळेस त्यावेळी जेवण बनवल्यावर सर्वात आधी आम्हाला देतात जेवायला. गाईस सालची भाऊबीज बघा. आला आणि साडी दाखवून दिला. काय प्रसन्न करणार आहे. वाव खोलून वाटायला पण लागली. काय 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 मंदा मंदा मंद बदक मंद बदक. बाबा तुझा बदक कुणी इथं आणले का? तो वरती मावशीच्या रूम मध्ये इथंच आहे का तो? मग मी घेऊन बसू. सो गाईज आता पालखी काढणार आहेत.